मी मफतलाल कामगार संघम समितीचा अध्यक्ष सतीश मनवल. 27 मे 1989 हा आमच्या आयुष्यातला काळाकुट्ट दिवस. कारण विकली ऑफ संपून आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा कामाला गेलो, 3 शिफ्टमध्ये चालणारा कारखाना. सकाळी आम्ही जेव्हा गेटवर पोहोचलो, प्रचंड पोलीस बंदोबस्तात कुठलीही पूर्वसूचना न देता व्यवस्थापनाने कंपनी बंद केली. तो म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं की तो काळाकुट्ट दिवस, बरोबर आहे. त्यानंतर आम्ही मग तेव्हा एम्प्लॉईज युनियन पण होती आमची, MEI एम्प्लॉईज युनियन, आणि गुलाबराव जोशींची संघटना होती की जे गुलाबराव जोशी केव्हाही कंपनीत आले, मीटिंग ॲड्रेस केली की ते एक सांगायचे, मेरा आत्मा रोता है. पण मी आता तुम्हाला 89चं सांगितलं, पण खरा आमच्यावर अन्यायाची मालिका 1986 पासून सुरू झाली. त्यावेळी काय झालं की जे ह्या देशात कधीही घडलं नाही, न भूतो तो प्रकार आमच्याकडे व्यवस्थापनाने केला. तो प्रकार म्हणजे सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा कामगारांना जो अधिकार दिला होता सेवानिवृत्तीचा, वय वर्ष 58 आणि 60, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून, कानाडोळा करून व्यवस्थापनाने जाणून बुजून ज्यांची सर्व्हिस 25 वर्ष झाली होती, ज्या आमच्या कामगारांनी इमाने इतबारे काम केलं, अशा 923 कामगारांना 25 वर्ष झाली हा गुन्हा ठरवून त्यांना कंपल्सरी रिटायर्ड केलं. कंपल्सरी रिटायर्ड केल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांना एक्स्ट्रा कॉम्पेन्सेशन म्हणून 40 दिवसाचं त्यांनी ते डिक्लेअर केलं. वर्षाला 40 दिवसाचा एक्स्ट्रा पगार मिळेल, पण प्रत्यक्ष पगार त्यांना 14 दिवसाचा मिळाला. मी ज्या गुलाबराव जोशींचा उल्लेख केला, त्या गुलाबराव जोशींच्या संघटनेने ते वरचे 26 दिवसाचा पेमेंट सुद्धा खाल्लं. अक्षरशः हाल झाले, लोक भरडले. आणि त्या 923 कामगारातले कित्येक लोक असे होते की ज्यांची सर्व्हिस बॅलन्स होती. जो घटनेने आम्हाला अधिकार दिले 58-60 वर्षापर्यंत नोकरी करण्याचा, किमान 4 ते 5 वर्ष सर्व्हिस बॅलन्स असलेल्या लोकांनाही बाहेर पडावं लागलं. का तर आपण गुन्हा केला 25 वर्ष. मग त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी MEI एम्प्लॉईज युनियन उभी राहिली, बरोबर आहे. ज्या MEI एम्प्लॉईज युनियननी लेबर कोर्टपासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला आणि सुप्रीम कोर्टातून विजयश्री खेचून आणली तिकडे. पण दरम्यानच्या काळात 2-3 वर्ष गेली. हे 86 साली घडलेलं प्रकरण. सुप्रीम कोर्टची ऑर्डर जी होती की बॅक वेजेस देऊन त्यांना सन्मानाने पुन्हा कामावर सेवेत रुजू करून घ्या, पण ती ऑर्डर न पाळता व्यवस्थापनाने पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं. जे आम्ही 89 मध्ये काम करत होतो तिकडे. आम्ही त्यावेळी 2203 कामगार होतो. आमच्या घरादारावर त्यांनी नांगर फिरवला तिकडे. पुन्हा हवालदिल झालो आम्ही. मोठी न्यायालयीन लढाई कंटिन्यू होती. सावकारांनी आज तागायत काहीही केलेलं नाही. कंपनी दिवाळखोरी होती, बरोबर आहे. आणि कोतवालांनी एक आणखीन काय केलं दुष्कृत्य की ज्यावेळी कंपनी दिवाळखोरीत गेली, दिवाळखोरीत गेल्यानंतर मुंबई हायकोर्टाने त्याचा सर्व्हे केला. सर्व्हे केला म्हणजे आतली मशिनरी जी अप टू डेट होती, आणि आमच्याकडे भंगार होतं ते 36,000 टन होतं. ह्याचा सर्व्हे केल्यावर 65 कोटी 11 लाख ह्या विक्रीतून यायला पाहिजेत, उपलब्ध व्हायला पाहिजे, हा हायकोर्टचा रिपोर्ट होता. पण तो त्यात न पाहता कोतवाल आणि अरविंद मफतलाल यांनी संगनमत करून मफतलालच्या डाव्या खिशातला पैसा उजव्या खिशात टाकला आणि 65 कोटीचा भंगार विथ मशिनरी ती मेसर्स लोखंडवाला, जो बडोद्याला कोणीतरी आहे, त्याला ते विकलं. म्हणजे मफतलालनी काय केलं, डाव्या खिशातला पैसा उजव्या खिशात टाकला, पण आम्ही कामगार संपलो. 50 कोटीचा फ्रॉड झाला असं म्हणतात. की बाबा ज्यावेळी एखादी कंपनी लिक्विडेशनला जाते, मुंबई उच्च न्यायालयाच्या ताब्यात गेली, त्यावेळी ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित होते. मग राष्ट्रीय संपत्तीचं जर 50 कोटी अपार होत असेल, त्याचं कुणालाही सोयीसूचक नाही, पॉलिटिकल इंटरफेअर नाहीये, असं आम्हाला तरी असं वाटतंय तिकडे. पण प्रत्यक्ष जर म्हणाल की आता आमच्या गावातच ठाण्यात जिथे हा कारखाना आहे, ठाणे महापालिकेच्या हद्दीत, तिथलेच मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, तेच उपमुख्यमंत्री आहेत, पण सोयीसूचक नाहीये. कधीही साधी आस्था नाही, विचारणा नाही. आणि तो स्थानिक आमदार आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे, जितेंद्र आव्हाड, त्यातही काही नाहीये, काही नाही. तर त्यांना काही पडलेलं नाही. उलट त्यांच्या कालावधीत तिथे जवळजवळ 1 लाखाची वस्ती झाली.
वस्ती झाली, अनधिकृत बांधकाम झालं तिकडे. त्या लोकांना फक्त टॅक्स नाही पण लाईटचं कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन हे सगळं दिलं गेलं. आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी हिरारींनी भाग घेतला. पुढचं पाऊल काय नाही, तेवढ्या करतात की जे वडावकर आज गेल्या आठवड्यात मिटिंग घेऊन पुशारक्या मारतात की मी 3 ॲडव्होकेट दिले डीआरटी कोर्टाला. तेव्हा तुम्ही काय काळजी करू नका, जे होईल ते कोर्टातून होईल. पण आम्ही सांगतोय, कारण तिथे आम्ही घट्ट पाय रोवून आता उभे आहोत. धीरज दुबे नावाचा नामवंत वकील आम्ही तिथे उभा केलाय. 16 जूनला जे हिअरिंग झालं तेव्हा त्यांनी तिथे ते ऍप्लिकेशन वगैरे सबमिट केलं आणि पुढचा तारीख आहे ती 9 जुलै. आणि हे जे आता सगळं गौड बंगाल आहे, जे अनधिकृत बांधकाम झालंय त्या जागेत, पार्किंग तिथे पार्किंग प्लाझा चालू केलेत, हजारोचे तिथे उलाढाल होते. हे सगळे फोटो आता आम्ही न्यायालयाला सादर करणार आहोत तिकडे. आणि शेवटी न्यायालयाने लढाई लढून आम्हाला हे करायचं. आणि वडावकर जे सांगतायत की आम्ही 3 वकील दिले, त्यांची अश्विनी राणे नावाची मॅडम आहे, एकच ॲडव्होकेट आहे, पण ती सुद्धा तिथे प्रत्येक तारखेला असते पण थोबाड उघडत नाही, कुठेही कामगारांच्या बाजूने प्रभावीपणे बाजू मांडत नाही. मिनिट्सची कॉपी माहीत नाही. पण आम्ही जेव्हा आता 16 तारखेला तिथे उभे राहिलो त्यावेळेला आम्हाला ते रोजनामा जो आहे 16 तारखेचा प्रत्यक्ष कामकाज हा आमच्याकडे कॉपी आहे. 5 जूनला डीआरटी कोर्टामध्ये आमच्या हर्षद दुबे, हार्दिक दुबे उभे राहिल्यानंतर तिथे ह्यांना कुठेतरी ती वडावकरांच्या संघटनेला कुठेतरी त्याची खबर लागली आणि त्यांनी आत्ता गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या कार्यालयात मिटिंग घेतली. 25 कामदार जेमतेम तिथे उपस्थित होते. ते घेताना त्यांनी काय सांगितलं की संघर्ष समिती वगैरे कोणी काही नाही आहे, आम्हीच सगळं करणार आहोत, फक्त कुणालाही पैसे देऊन श्रीमंत करू नका. पण वस्तुस्थिती अशी आहे की ह्याच वडावकरांना कामगारांनी भर पावसात रांगा लावून 2,500 हजार रुपये दिलेत. पण तेच वडावकर आज सगळ्यात कुठेही नाही. पण निव्वळ आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि कोर्टात आम्ही हे केल्यानंतर कुठेतरी त्यांचा तीळपापड झाला, पायाकळची वाळू सरकली आणि त्या आता हे असं अपप्रचार त्यांनी चालू केलाय. पण त्या अपप्रचाराला आम्ही भीक घालत नाही. आमचं काम हे नेटाने चालू आहे आणि ते लवकरात लवकर आम्ही हा लढा जिंकणारच आहोत. माझं नाव आहे किरण मोहिते. मी घंटाळीमध्ये राहतो. एक माझं जे घर आहे ते मी रजिस्टर्ड ऑफिस बनवलेलं आहे कोर्टामधून लढाई लढण्यासाठी. 2011 साली मी रजिस्ट्रेशन केलं आणि मी कोर्टामध्ये आम्ही पहिलं पिटिशन टाकलं. अंडर काथावाला आमचे जज होते, त्यांनी आमचा हा मॅटर चालू केला. हा मॅटर जवळजवळ 2022 पर्यंत चालला. त्या मॅटरमध्ये काथावाला साहेबांनी बरंच काय आम्हाला मदत केली. त्या जागेवरती जे काही पूर्ण भिंती तुटल्या होत्या त्या सगळ्या नवीन भिंती बांधल्या. त्याला 2.25 कोटी रुपये खर्च केला कोर्टाने. आणि त्या जागेला त्यांनी सांगितलं की जे आता ओपन लँड आहे त्याचं तुम्ही व्हॅल्युएशन करा. त्या जागेचं व्हॅल्युएशन केलं. व्हॅल्युएशन केल्यानंतर ती प्रॉपर्टी 3दा तिचं ऑक्शन झालं त्या हायकोर्टातून, पण त्या ऑक्शनला कोणीही आलं नाही. त्यामुळे आता ती प्रॉपर्टी डीआरटी कोर्टामध्ये गेलेली आहे. तर डीआरटी कोर्टामध्ये गेल्यानंतर 2022 पासून 26 पर्यंत आम्ही बंबई मजदूर युनियनची आम्ही वाट पाहिली की हे कधीतरी काहीतरी करतील. आम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला काहीतरी आपुलकी होती की बाबा ते काहीतरी करतील. पण त्यांनी काही न केल्यामुळे आता पुन्हा आम्हाला आमचे पाय तिथे रोवायला लागलेले आहेत. आम्ही आता धीरज दुबे नावाचा मी वकील तिकडे दिलेला आहे. आता 17 तारखेला ना 16 तारखेला पहिला आमची केस होती, त्यात त्यांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे. आता 9 तारखेला आमची परत केस आहे, त्यामध्ये आम्ही आमचे सगळे मुद्दे मांडणार आहोत. आमच्या प्रॉपर्टीमध्ये जवळजवळ 3 प्रकारच्या पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. तिथे लाखोची उलाढाल होते दर महिन्याला. ते काय कोणी ते कोर्टाला दाखवलेलं नाहीये. तिथे सिक्युरिटीची व्यवस्था नाहीये, पण सिक्युरिटीच्या नावाखाली सगळं पैसे वाटप केले जातात. रिसिव्हर ते पैसे सगळे वाटप करते. सिक्युरिटीच्या नावाखाली सिक्युरिटी अजिबात नाही तिकडे सिक्युरिटी. त्यासाठी आम्ही आता पाठपुरावा करणार आहे.